PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोबतच मिळणार आहे का? त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होऊ शकतो हे देखील अपडेट आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे। आतापर्यंत या योजनेतून म्हणजेच 32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत। आता शेतकऱ्यांना 17व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। PM किसान धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा देखील राज्यातील वर्तमान शिंदे सरकारने केली होती। जे या ठिकाणी PM किसान योजनेसाठी पात्र आहे ते त्यांना वार्षिक 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत। PM किसान योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024ला जमा झाला होता। आता या 16व्या हप्त्यासोबतच शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता। मिळालेल्या अपडेटनुसार पुढील 17वा हप्ता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे देखील अपडेट आहेत। जून किंवा जुलै महिन्यात सुरुवातीलाच योजनेचा पुढील हप्ता जमा केला जाऊ शकतो। त्यापाठोपाठ नमो शेतकरीचा जर हप्ता पाहायला गेलं तर यासोबतच त्या ठिकाणी जमा होणार आहे। PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये एकत्रितरित्या खात्यावरती जमा होऊ शकतात। हे देखील अपडेट समोर येत आहे। याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही, याची देखील नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी। शक्यता फारच आहेत की नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये हे एकत्रितरित्या जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच येऊ शकतात। याची देखील नोंद शेतकऱ्यांनी। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व शेतकऱ्यांसंदर्भाचे नवनवीन अपडेट व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा।